आपण चाललो ती वाट कुठली ना आपला मुक्काम कुठे ना माऊलीचा विसावा कुठे एवढंच माहिती आपल्याला, याच्यावरती काहीच माहिती नाही. अशा पावसात तुम्ही जेव्हा पायी वारी करता तेव्हा तुम्हाला काही त्रास होतो का? शेतकरी देखील चिंतित होते. आता या वरुण राजाचं देखील आगमन झालेलं आहे, त्यामुळे खरंच खूप चांगलं वाटतंय. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपण आहात आता नातेपुते बायपासवर आणि पाऊसही पडत आहे आणि अशा पावसात आपली दिंडी पंढरपूरकडे जात आहे, तर काय वाटतंय, काय सांगाल तुम्ही? खूप आनंद होतोय, कारण या मेघराजाचं आगमन अजून झालेलं नव्हतं. आता कारण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच ऊन तापत होतं. शेतकऱ्यांनी सगळ्यांनीच पेरण्या केल्यात, त्यामुळे शेतकरी देखील चिंतित होते. आता या वरुण राजाचं देखील आगमन झालेलं आहे, त्यामुळे खरंच खूप चांगलं वाटतंय. म्हणजे आजचा दिवस पहिलाच आहे की तुम्हाला म्हणजे वरुण राजाने हजेरी लावली आहे? याआधी नाही, याआधी झाला पाणी, पण थोडाच झाला, जास्त नाही झाला. आम्ही जेव्हा लोणदवरून निघालो तेव्हा पहिले उभे रिंगण झाले माऊलींचे, चांदोबाचे. त्या रिंगणाच्या नंतर थोडं समोर आल्यानंतर एक जरासा पाणी झाला तरडगावच्या त्याच्यानंतर नाही, आजच झाला. आज खरंच खूप चांगलं वाटलं, पाणी झाला. अशा पावसात तुम्ही जेव्हा पायी वारी करता तेव्हा तुम्हाला काही त्रास होतो का? त्रास तर होतो, पण जेव्हा आम्ही सतत दिंडीत असतो, नम्रात असतो, भजनात असतो, तेव्हा त्या भजनातच दंग असतो. त्याच्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही. कारण आता आपण बघू शकतोय की ह्या डोंगर माळावर सगळ्यांनी निवारासाठी त्यांचे टेंट टाकलेले आहेत. आपण पावसात चालत आहात, आता काही जण भिजतात, काही वारकरी भिजतात. तुम्हाला रेनकोट वगैरे तशी सोय आता उपलब्ध आहे सोय, तरी पण तुम्हाला अशा ह्याच्यात पायी चालायचं असतं. याची मजाच वेगळी असते पायी चालायची, कारण यामध्ये चालतो ना आम्ही, तर ते खरंच आम्ही म्हणजे हरपून जातो. माझं हे 5वं वर्ष वारीला यायचं. आणि आपण असं म्हणू शकतो की फक्त वारकरीच हे करू शकतो. वारकरी म्हणजे याचा आनंदच जरा वेगळा आहे. नाही, कारण आपण ही वारी जरी शिस्तीची म्हटली तरी ती सहनशीलतेची पण आहे, कष्टाची पण आहे, भक्तीची पण आहे आणि प्रेमाची पण. या वारीमध्ये खरंच सांगायचं म्हणजे सगळ्या जातींचे लोक आहेत. इथे भेदभाव नाहीये. हे जे 20 दिवस आहेत, या 20 दिवसामध्ये कुठलं घरचं टेन्शन पण नाहीये. आपण चाललो ती वाट कुठली ना आपला मुक्काम कुठे ना माऊलीचा विसावा कुठे एवढंच माहिती आपल्याला, याच्यावरती काहीच माहिती नाहीये. अगदी अगदी. आणि म्हणून सारा महाराष्ट्र आपल्याला मानतो. आणि आपण आताही बघू शकतात की आपली वारी सुखकर हो म्हणून प्रत्येक जण काही ना काही हातभार इथं लावत असतो. हो, अगदी खूप छान. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. आणि आपली सगळ्यांची ही दिंडी खरंच सुखाची हो. कारण आता चालता पावले पंढरीच्या वारी मध्ये पंढरी अगदी जवळ आलेले आहे. हो. 3-4 दिवसात तुमचा हा प्रवास आता पंढरपूरला तो म्हणजे संपणार आहे. आणि 24 तारखेला तुम्ही पंढरपूरमध्ये जाणार आहात, चंद्रभागेत स्नान करणार. त्या क्षणाचा आता तुम्ही कसा विचार करताय? ते क्षण कधी येईल? आता ते 24 तारीख म्हणजे पुढचा शनिवार. त्या शनिवारची आम्ही आतुरतेने वाट बघतोय. आता उद्या आम्हाला इथनं जायचं माळशिरसला, माळशिरसवरून वेळापूर झालं की भेंडी शेगाव झालं की वाकरी झालं की पंढरपूर गेल्यानंतर आम्ही विठ्ठलाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालणार. त्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करणार. तर आपली ही दिंडी खरंच सुखाची हो, आमची सदिच्छा राजश्री बडगुजर या चॅनल कडनं. आणि रामकृष्ण हरी. धन्यवाद.
रामकृष्ण